ज्या प्राडानं कोल्हापुरी चप्पलला कोणतंही क्रेडिट न देता त्यांची चप्पल बाजारामध्ये आणली होती, त्याच प्राडानं आता लेदर चप्पल कोल्हापुरीपासूनच प्रेरित होऊन बनवलं असल्याचा व्हिडिओ केलाय। हा व्हिडिओ त्यानं जारी केलेला आहे। कोल्हापूरच्या कारागिरांनी बनवलेल्या चप्पलची सुद्धा झलक दाखवली गेली आहे। प्राडानं कोणतेही क्रेडिट न देता त्यांचं लेदर चप्पल बाजारामध्ये आणलं। या संदर्भात कोल्हापूरकरांसह देशभरातील नागरिकांनी प्राडा विरोधात तीव्र संताप व्यक्त केला होता। यानंतर प्राडाचे अधिकारी कोल्हापूरमध्ये येऊन गेले आणि आता लेदर चप्पल कोल्हापुरीपासूनच प्रेरित होऊन बनवलं असल्याचे मान्य करत हा व्हिडिओ जारी केलेला आहे। पुढारी न्यूजनं सुद्धा सगळ्यात पहिला या प्राडा विरोधात लोकांचा संताप दाखवलेला होता। या संदर्भात आणखी जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, अखेर उपरती आली असं म्हणायचं का? कारण की अगोदर आपण पाहिलेलं आहे कोल्हापूरकरच नाही, सगळेच जण किती आक्रमक झालेले होते आणि आता जेव्हा हा व्हिडिओ जारी केला गेलाय, काय भावना उमटतायत? स्वतः बरोबर आहे, त्यांना उपरतीच आली म्हणावे लागेल। कारण सुरुवातीला ज्या तोऱ्यामध्ये त्यांनी या मिलान इथं झालेल्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पल जे कोल्हापूर पासूनच प्रेरित झाले होते, मात्र कोल्हापूरचं कुठलंही क्रेडिट त्या ठिकाणी दिलं गेलं नव्हतं आणि त्याचा फॅशन शो ठेवला होता आणि म्हणूनच कोल्हापूरकर जे आहेत ते संतापले होते। कोल्हापूरकरच नाहीत तर संपूर्ण भारतभर, कारण कोल्हापुरी चप्पल ही केवळ कोल्हापूरची शान नाही तर एक भारताची देखील शान आता बनलेली आहे। कारण अनेक जण ते पेहराव शोभनीय चप्पल म्हणून त्या ठिकाणी वापरत असतात आणि याच कोल्हापुरी चप्पलला आपलं चप्पल म्हणून त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणत असताना हा संताप जो आहे तो व्यक्त झाला होता। मात्र त्या सगळ्या संतापानंतर प्राडा स्वतः या ठिकाणी येऊन गेलो होतं, 2 वेळा येऊन गेलो होतं, इथल्या कलाकारांशी भेटलं होतं आणि आता त्यांनी एक सोशल मीडियावरती व्हिडिओ देखील जारी केलेला आहे। त्या ठिकाणी हे चप्पल जे आहे ते आपण कोल्हापूर पासूनच प्रेरित होऊन कोल्हापुरी चप्पल पासूनच प्रेरित होऊन बनवलंय असं त्यांनी सांगितलं। शिवाय कोल्हापुरातल्या काही कारागिरांसोबत देखील आम्ही भेटलेलो आहे, त्यांनीच बनवलेले चप्पल आहे असं देखील त्यांनी सांगितलं। त्यामुळे निश्चितच ही कोल्हापूरकरांसाठी आणि संपूर्ण कोल्हापुरी चप्पल प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल आणि अशा पद्धतीने कुठलेही क्रेडिट न देता कोणी चप्पल चोरत असेल तर त्यांनी अशा पद्धतीचा धडा देखील घेणं गरजेचं आहे। अगदी शेखर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। Thank you.